लढता लढता हरलो तरी हरल्याची मला खंत नाही. लढता लढता हरलो तरी हरल्याची मला खंत नाही. लढा माझा माझ्यासाठी, लढायला माझा अंत नाही. मी पुन्हा उठेन, मी पुन्हा लढेन आणि एक दिवस मी नक्की जिंकणार. तर विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सूरज चव्हाण आणि मेगाबिट एज्युकेशन यवतमाळच्या युट्यूब चॅनलवर मी तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. तर विद्यार्थी मित्रांनो, 2000 मध्ये तुम्ही खूप सारे एक्झाम दिला असेल, जसं SBI होती, IBPS होती, RRB होती, ECET, EPFO. पण काही विद्यार्थ्यांचं कुठे ना कुठे कमी जास्त झालं असेल. काही विद्यार्थ्यांनी ती एक्झाम यशस्वीरित्या पार केली, त्यांना लगेच जॉईनिंग घेणार आणि ते जॉईन होणार. पण असे काही विद्यार्थी आहेत ज्यांचं कुठे ना कुठे, कोणाची प्रिलिम्स मध्ये त्यांना अडथळा आला असेल, कोणी मेन्स मध्ये कटलं असेल, कोणी इंटरव्ह्यू दिला असेल, तर कोणी फिजिकल नंतर त्यांचं फायनल सिलेक्शन मध्ये नाव नसलं आलं. तर अशा विद्यार्थ्यांना आता काळजी करण्याचं कारण नाही, कारण की IBPS कडून आपल्याला एक आनंदाची बातमी आलेली आहे. हो मित्रांनो, 2024 साठीचं IBPS कॅलेंडर रिलीज झालेलं आहे आणि याच्यामध्ये IBPS RRB, IBPS SO, IBPS PO, नंतर RRB PO, IBPS PO अशा सर्व एक्झाम कधी होणार आहे याचा आपल्याला एक टेंटेटिव्ह एक्झाम डेट आलेली आहे. तर त्या हिशोबाने आपल्याला आतापासूनच प्रिपरेशन करायची गरज आहे विद्यार्थी मित्रांनो. तर त्या एक्झाम डेट्स कोणत्या आहेत, एक्झाम कोणत्या राहणार आहेत आणि ते कधी कंडक्ट होईल, त्यांची मंथ्स कोणत्या आहे, हे सर्व आपण या व्हिडिओ थ्रू बघणार आहोत. तर चला तर मग सुरू करूया. बघा, हे नोटीस रिलीज केली आहे IBPS ने. तर यामध्ये आपल्याला जेवढ्या एक्झाम्स IBPS कंडक्ट करतं त्या सर्व एक्झामचे इथे डिटेल नोटिफिकेशन आपल्याला दिलेलं आहे की कोणती एक्झाम कधी कधी होईल. ठीक आहे. तर ही टेंटेटिव्ह एक्झाम आहे. 2024-25 हे कॅलेंडर आहे. तर IBPS जर आपण म्हटलं, RRB म्हणजे रिजनल रुरल बँक, त्यामध्ये ऑफिस असिस्टंटच्या पोस्ट निघतात. त्यानंतर डिफरंट SOच्या पोस्ट निघतात आणि POच्या पोस्ट निघतात. तर याचे जे एक्झाम डेट आहेत ते या प्रकारचे बघा, ऑफिस असिस्टंट आणि ऑफिसर स्केल 1 यांची टेंटेटिव्ह जी एक्झाम डेट आहे ती आहे 3 ऑगस्ट, 4 ऑगस्ट, 10 ऑगस्ट, 17 ऑगस्ट आणि 18 ऑगस्ट. या 5 दिवसामध्ये तुमची IBPS RRB क्लर्क आणि RRB PO, ज्याला आपण ऑफिस असिस्टंट आणि ऑफिसर स्केल 1 असं नाव दिलेलं आहे. त्यानंतर सिंगल एक्झामिनेशन होईल ऑफिसर स्केल 2 आणि स्केल 3 या पोस्टसाठी, ज्याच्यामध्ये लॉ ऑफिसर असतं, ऍग्रीकल्चर ऑफिसर असतं, HR मॅनेजर असतात. तर अशी जी आहेत यांच्यासाठी जी सिंगल एक्झामिनेशन होतं ते 29 सप्टेंबरला कंडक्ट करण्यात येतील. ओके. त्यानंतर प्रिलिमिनरी एक्झाम नंतर होईल, जे लोक शॉर्टलिस्टेड करेल त्यांच्यासाठी होईल त्यांची मेन एक्झामिनेशन. आणि मेन एक्झामिनेशनचा सुद्धा इथं कॅलेंडर आलेला आहे. तो आहे ऑफिसर स्केल 1 साठी 29 सप्टेंबर आणि ऑफिस असिस्टंट साठी 6 ऑक्टोबरची इथे तारीख दिलेली आहे. ही मेन्स एक्झामिनेशनची तारीख आहे आणि ही प्रिलिमिनरी एक्झामिनेशनची तारीख आहे. त्यानंतर जर आपण बघितलं IBPS क्लर्क, पब्लिक सेक्टर बँक, जी पब्लिक सेक्टर बँक आहे, जसं आपण बँक ऑफ इंडिया म्हणतो, कॅनरा बँक म्हणतो, युको बँक म्हणतो, पंजाब नॅशनल बँक्स आहेत. तर असे जे आपले पब्लिक सेक्टर बँक्स आहेत, तर याचे सुद्धा क्लर्क आणि PO, मल्टीटास्किंग ऑफिसर, ते हे सर्व याचे आणि स्पेशलिस्ट ऑफिसर यांची सुद्धा आपल्याला डेट मिळालेली आहे. तर यांची जी प्रिलिमिनरी एक्झाम होईल फॉर पोझिशन ऑफ क्लर्क, तर ही 24 ऑगस्ट, 25 ऑगस्ट आणि 31 ऑगस्ट. म्हणजे जसं RRBचं तुमची एक्झामिनेशन झाली ऑगस्टमध्ये, तसं लगेच नेक्स्ट वीकला तुमची IBPS ची सुद्धा एक्झाम होणार आहे मित्रांनो. त्यानंतर प्रोबेशनरी जी ऑफिसर आहे, ज्याला आपण PO म्हणतो, तर याची 19/10 आणि 20/10 म्हणजे ऑक्टोबर महिन्यामध्ये 19 आणि 20 सॅटर्डे संडेला हा पेपर होईल. त्यानंतर स्पेशालिस्ट ऑफिसरचा जो पेपर होणार आहे हा होणार आहे 9 नोव्हेंबरला. ठीक आहे. म्हणजे दिवाळीनंतर हा पेपर तुमचा लगेच राहील. त्यानंतर मेन्स एक्झामिनेशनचा सुद्धा इथं आपल्याला डेट मिळालेली आहे, ज्यामध्ये 13 ऑक्टोबरला तुमचा होईल मेन्स, जो क्लर्कचा मेन्स आहे. त्यानंतर 30 नोव्हेंबरला होईल तुमचा प्रोबेशनरी ऑफिसर POचा मेन्स एक्झामिनेशन. आणि त्यानंतर लगेच 2 वीक नंतर तुमचा 14 म्हणजे 14 डिसेंबरला स्पेशलिस्ट ऑफिसरचा सुद्धा मेन्स एक्झामिनेशन इथे दिलेली आहे. जे तारखा आहे रिलेटेड टू द डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि इंटरव्ह्यू प्रोसेस प्रोबेशनरी ऑफिसरसाठी किंवा स्पेशलिस्ट ऑफिसरसाठी हे तुम्हाला नंतर कळवण्यात येईल. ठीक आहे. तर हे एक टेंटेटिव्ह कॅलेंडर आहे. या डेटला तुमचा एक्झाम कंडक्ट करण्यात येईल. तर ट्राय करा मित्रांनो. आपल्याकडे लगेच आता जानेवारी ऑलमोस्ट आपला एंडवर आहे आणि ऑगस्ट मंथ मध्ये याची एक्झामिनेशन होईल. जून मंथमध्ये तुम्हाला नोटिफिकेशन रिलीज करण्यात येतील. म्हणजे जवळपास 6 ते 7 महिने तुमच्याकडे आहेत. या 6 ते 7 महिने तुम्हाला एक वेल ऑर्गनाइज प्रिपरेशन करायचं आहे, टाइम टेबल फॉलो करून तुम्हाला प्रिपरेशन करायची आहे, सो दॅट की 2024 ऍट द एंड ऑफ 2024 तुमच्या हातामध्ये
एक दिवाळीच्या आनंदासोबत एक जॉबचा सुद्धा आनंद असायला हवा. ठीक आहे. तर बघा याच्यासोबत काही अदर गाईडलाईन्स सुद्धा आपल्याला दिला आहे, जसं प्रोसेस ऑफ रजिस्ट्रेशन हे कधी सुरू होतील, फोटोग्राफ्स तुमचं काय असायला पाहिजे, सिग्नेचर तुमचं कसं असायला पाहिजे, थंब इम्प्रेशन तुमचं कसं असायला पाहिजे, स्कॅन कॉपी ऑफ हँड रिटन डिक्लेरेशन तुमचं कसं असायला पाहिजे, हे सर्व तसं पण ऑफिशियल नोटिफिकेशन जेव्हा रिलीज येतं प्रत्येक एक्झामचं तेव्हा सुद्धा हेच गाईडलाईन तुम्हाला तिथे तिथे मेन्शन असतं. तर याबद्दल जास्त काही डिस्कस करून फायदा नाही. तर हे एक तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता किंवा तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा याची डाउनलोडची लिंक मिळून जाईल. तर आजसाठी एवढंच. भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. टिल देन टेक केअर. बाय बाय.